शास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. छत्रपती शंभू राजांवरचं महानाट्य छत्रपती संभाजी महाराज या नाट्याचं लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी केलंय आणि कमीत कमी काळामध्ये या महानाट्याचे अनेक प्रयोग सादर झालेले आहेत. वंदे मातरम पुष्पांजली या महानाट्याचंही लेखन त्यांनी केलं. ज्याच्या कुशीतून स्वराज्याचं लेखन स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ ज्या महापुरुषाने स्वराज्याची संकल्पना मांडली ते राजे शहाजीराजे आणि ज्या महापुरुषाने देखणं स्वप्न आपल्या सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती आणि ज्या महाराजांनी देखणं सत्य आपल्या खांद्यावर निलया पेललं ते राजा शंभू छत्रपती या महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. हा एक इतिहास आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा इतका तेजस्वी ओजस्वी इतिहास याच मातीत घडला मात्र साक्षर मराठी त्यापासून बेदखल राहिले ही सगळ्यात मोठी आपली शोकांतिका आहे. खरतरच्या मातीमध्ये मी आम्ही राहतो ती माती नेमकी कशी आहे? ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो तो महाराष्ट्र नेमका कसा आहे? खरतर महाराष्ट्र म्हणजे मराठी मनांचा मावळ मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या लेत्राचा शक्तीच्या पैलेत्राचा महाराष्ट्र, माती धुमसणारा तेजोमय रतीला कुंकुम कर्णकाचा दगदगता इतिहास उरातून पेटणारा महाराष्ट्र, पोलादी छाताडातल्या जीवाला पेटवणारा महाराष्ट्र आणि घरचा महाराष्ट्र माझा म्हणत स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान जिवंत आणि जिवंत ठेवणाऱ्या जगदंबा पोतरातून खोकावणाऱ्या वादळाचा माझ्या शिवबाचा महाराष्ट्र. पण हाच महाराष्ट्र ओढला होता निश्चित निश्चित निराश ग्लानेल्यासारखा, नव्हता धर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान, कसरले एवढ्यांच्या पुढे मराठागल व्यापरला होता. अशा चळी खुमला विजेचा लोळ सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आणि जे झोपले होते ते खाडकन जागे झाले, जे जागे होते ते उभे झाले, जे उभे होते ते चालते झाले आणि चालणाऱ्यांच्या खांद्यावर स्वराज्याचे निशाण आले. हे राज्य व्हावं स्त्रीची इच्छा दौडू लागली, मोहीम फतेईच्या इसरती उडवू लागली आणि 750 वर्षानंतर या महाराष्ट्रातलं तमाम माणूसबळ एकवटलं जाऊन त्या हातावर गर्दन करून टापपणे खडं टाकलं आणि रायगडावर 32 मनाचं सोनेरी सिंहासन उभा राहिलं. लोककल्याणकारी रयतेचं राज्य स्थापून शिवकल्याण राजा शिवबा छत्रपती झाला. सगळं गुन्हा म्हणते अखंड लक्ष्मणांतून राजकार धुरंधर श्रीमंत महाराज राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज हे गेलकारी रायगडाच्या कणाकणाला महाराष्ट्राच्या मनामनाला आणि काळाच्या क्षणाक्षणाला भेदून चालती झाली आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं कामकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं राज्य मातीमध्ये अवतरलं. 350 वर्ष उलटून गेली या घटनेला, पण आज एक कुणाला सांगावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं. 350 होऊन गेली, आज कुणाला सांगावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. अरे 2 वार कुठंतरी किलकाने ऐकू येते छत्रपती शिवाजी महाराज की आणि आमच्या ओटातून कधी जय बाहेर पडतं हे आमचं आम्हालाही कळत नाही. जणू काही इथल्या मातीत जन्माला आलेल्या प्रत्येक पोराच्या फळावर इथली माती शिवाजी ही 3 अक्षरं कोरणच त्याला जन्माला घालते की काय असं वाटावं एवढा प्रचंड मोठा चमत्कार राजा शिवाजी या नावामध्ये आम्हाला येत. शिवछत्रपतीने नेमकं काय केलं करतो तो ध्वज कसा फडकत राहिला सह्याद्रीच्या कडे कपाला. या सह्याद्रीच्या कडे कपालामुळे घुमणारा हा जय जय भवानीचा नाग नेमका कुठला आणि कधीतरी आम्हाला या इतिहासाची पानं चाळावी लागतात, झालेल्या सवेचा भोगाव्या लागतात. या मातीचा एखादा ढेकूळ कधीतरी हातात घ्या आणि तो पाण्यात टाका. त्या पाण्यावर जो तवंग उठेल ना तो सुद्धा या मातीच्या मुक्ततेसाठी खर्ची पडलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा असेल. एवढी मोठी कुर्बानी या मातीसाठीच्या कैक मावळ्याने दिली. हा इतिहास त्यातून घडला, हा स्वाभिमानी आविष्कार त्यातून निर्माण झाला आणि त्याच्यातून स्वराज्याचा साक्षात्कार निर्माण झाला. हा इतिहास तसा आहे. यादवांच्या राजा रामदेवरायापासून इतिहासाची पानं आम्ही चालतो. यादवांचं साम्राज्य हस्ताला गेलं आणि प्रचंड काळोखी साम्राज्य आमच्या वाट्याला आलं. इतिहासाची पानं अंधारानं फक्त भारली गेली. अशा वेळी या काळोख्या पटलावर उठून दिसतो फक्त एक टिपका, पांढरा टिपका, ते जाळणारा, लटकणारा, चमकणारा आणि मग आमच्यासारखा धावतो त्या पांढऱ्या टिपक्याच्या मागं. आणि कुठला काळ, कुठला कुठला पांढरा टिपका, हे तेज, ही चमक, ही धनारी, हे पाहतात सगळं स्वयंमान आपण कुठला आणि मग जातो शेपटी करत जातो त्या पांढऱ्या टिपक्याची आत 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 आणि लक्षात येतं ते जाळणारा चमकणारा हा पांढरा टिपका आहे म्हणजे माझा शिवकाळ, म्हणजे माझी शिवचरित्र गाथा, म्हणजे माझा शिवछत्रपतींचा इतिहास. काळोखाच्या पडद्यावर चमकत राहणारा हा इतिहास राजा शिवछत्रपतींचा. आजही एखाद्या घराघरातल्या चुलीपर्यंत शेजारच्या माऊलीला विचार, ती माऊली सुद्धा सांगते इडा पिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे. तिच्या ध्यानात असलेला पहिला राजा बळीराजा
आणि तिच्या ध्यानात असलेला दुसरा राजा आहे माझा शिवाजी राजा. या राजाने याचं कर्तृत्व गाजवलं. पण एखाद्या महापुरुषाची कर्तृत्वशाली गाथा अळवायची तर त्याला वर्तमान काळात ठेवून चालत नाही. त्या राजाचा पराक्रम, त्याचं धाडस, त्याचं साहस बघायचं झालं तर आम्हाला त्याच्या परिस्थितीत जावं लागतं. त्याच्या काळची सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक परिस्थिती कशी होती, या व्यक्तीचं जीवन कसं, त्याच्या वेळेस कसं उफाळलं, कसं उभारायला, कसं घडवलं गेलं, हे बघायला आम्हाला भूतकाळात जावं लागतं. कसा होतो तो काळ, शिवपूर्व काळ, कसा होतो काळ ज्यावेळी शिवाजीने राज्य उभा केलं, हे धाडस झालं. जिजाऊ आल्या पुण्यात, शिवबानं सोबत घेऊन आल्या. काय होती अवस्था पुण्याची, बकाल कंगाल उद्ध्वस्त झालेलं पुणे, स्मशानासारखं विस्तारलेलं पुणे, आणि कुत्र्या गिधाडांचं साम्राज्य असलेलं पुणे, दगडधोंड्यांचं पुणे. आल्या जिजाऊ, पण राज्य करावं कुणावर, दगडधोंड्यांवर का कुत्र्या गिधाडांवर, कोण आहे इथं? आणि मग जिजाऊंनी बघितलं राया रावाने या मातीत एक पहार रोवून ठेवली होती. त्या मातीच्या उरात जणू रोवली होती एक तुटकी महान फुटकी कवडी त्याला अडकवली होती आणि सांगितलं होतं इथं वस्ती करणं शुभ, जो कुणी वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. माणसं बिनबोबाट दऱ्या खोऱ्यात लपून राहिली, दबा ठरवला. इथं वस्ती करता येणार नाही. माणसं जगण्यासाठी धडपड करत होते की मरण्यासाठी कळत नव्हतं. जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं एवढाच हातात. डोंगरदऱ्यात जीव लपून यवनांच्या टोळधाडीपासून वाचण्यासाठी ही सगळी रयत बेबानपणे डोंगरदऱ्यात जगत होती कशी बशी. त्यावेळी जिजाऊ आल्या, घातली साथ, या 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 परत गावात या. रयत संपून बघायला लागली. कोण बाळासाहेब जिजाऊ. विचारलं त्यांनी, कुणाच्या बळावर यावं, कुणाच्या बळावर इथं वस्ती करणार शुभ, निर्वंश होतं. जिजाऊने ती पहार उचकटली, अंधश्रद्धेचं टोकन फिरकून दिलं आणि सांगितलं मी आले जिजाऊ, शिवमान सैन आले, हो द्या निर्वंश. या मातीच्या मुक्ततेसाठी या जिजाऊचा निर्वंश झाला तरी चालेल. आणि जिजाऊ आली. बघता बघता मावळ्यांना बळ आणि डोंगर दऱ्यात लपून बसली रयत खाली परतली. गावात आली, गावं गजबजू लागली. पण विचारलं कुणाच्या बळावर हवं इथं, आणि कडाडल्या जिजाऊ तुमच्या शिवमहाराजांच्या बळावर. विश्वास केला आणि बघता बघता माणसं जगू लागली. पण खावं काय, प्यावं काय, शेतामध्ये पेरावं काय, कसं करावं जगणं. सगळी रयत जिजाऊंकडे गेली. विचारलं तुमच्या सांगण्यावर हुकूम आम्ही खाली तर आलो, गावात तर राहिलो, पण आता खावं काय, प्यावं काय, पेरावं काय. आणि त्यावेळी महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली. या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या माँसाहेब जिजाऊ. या संस्थेतनं इथल्या शेतकऱ्यांना बिबियाणं दिलं, खतं दिली, बैलजोड्या दिल्या आणि बघता बघता शेतकरी रानात गेला. पेरणी झाली आणि मातीचा वर पडून हिरड्या करून वर आले, वरावर सुरू लागले, डोलू लागले, मोत्यासारख्या कंटाळ्याचे कंस लगडू लागली. मग फक्त शेतकरी आनंदित झाला, कष्टाला फळ आलं. पण अचानक काळजा कोंड उठली आणि कधी एवढ्याची टोळ जाईल, उभ्या पिकात फळफळ नाचेल, सगळं उद्ध्वस्त करेल, सर्व कष्ट फळा करेल. एवढ्यांच्या टोळधाडी फक्त कसं करावं रक्षण. भावरलेली, घाबरलेली रयत शिवबांकडे गेली. काय करावं, तुमच्या सांगण्यावर हुकूम आम्ही शेती तर केली, पेरणी तर झाली, मोठ्यासारख्या दाण्याची कंच लगडली, पण यवनाची टोळधाड कधी येईल, उभ्या पिकात नाचेल, नंगा नाच घालेल, काय करावं. त्यावेळी कडाडले शिवबा, तुमच्या मोत्यासारख्या दाण्याच्या कंसावर पाखरं बसून आहेत म्हणून तुम्ही काय करता. आणि शेतकरी म्हणला काय नाही जी, बांधावर गोखल्या घेऊन उभा राहतो, आता ही तेवढंच करा. मंत्र मिळाला आणि दुसऱ्या दिवशी शेतकरी बांधावर गोपण्या घेऊन उभा राहिला. हाताने कवटा उठली, उधळा उडाला, डोळ्याच्या लोट येऊ लागले, कोणाच्या कामात नसते करा. आली एवढ्यांची टोळ आली. आता पिकातील नंगा नाचेल, थरार नाचेल, उभी पिकात कापेल, संपला कष्ट. थरार उठला आणि त्याच वेळी थरारली रयत. हातातला गोपण्या भिरभिरल्या, दगडा फरली, गळा फिरल्या आणि सुटली. दगडा आदळत राहिली नुसती, भावता उठत राहिली, दुराला सुटत राहिल्या, डोळीचं लोट उडत राहिले. लक्षात आलं घोड्यांच्या टापा पुसट झाल्या. डोळे उघडून बघितलं आणि लक्षात शेत सुरक्षित राहिलेली, पिकं सुरक्षित राहिलेली, यवनांची टोळधाड पाठीला पाय लावून पळत गेलेली आणि आनंदाला लगावलेला शेतकरी हर्षभरीत झाला. राज्यात मिळाला राज पिकं सुरक्षित राहिली जी. आणि त्यावेळी राजा शिवबा कडाडला. आता जशी पिकाची राखण करायला शिकला तशीच मातीची राखण करायला उभारा. आणि मग पिकाची राखण करणारा इथला शेतकरी मातीची राखण करायला मावळा म्हणून उभा राहिला. दसऱ्याला सीमोल्लंघन करावं, स्वराज्य संवर्धनासाठी बाहेर पडावं,
अक्षय तृतीयाला परत फिरावं आणि शेतीच्या कामाला लागावं असा इथला नियम सुरू झाला. अर्ध्या वेळेस शेतकरी, अर्ध्या वेळेस मावळा, की मावळ्यांची चिरवंद फौज शिवाजी तयार करू लागले. नाहीतर शिवाजींच्या पाठीशी कुणाचा बळ होता, कुणाचा आधार होता, कोण होता गॉडफादर, कुणाच्या आधारावर हे राज्य उभा करायचं चाललेलं. अमेरिकेच्या जॉर्ज बुशला पत्र नव्हतं लिहिलं, 50 मिग विमानं पाठवून देत असलं तर स्वराज्य उभा करेन म्हणतो. सद्दाम हुसेनला कळलं नव्हतं एखादं अतिसहायक शस्त्र तुमच्याकडे ते दिलं पाठवून तर एकदाच आग्र्यावर टाकतो, औरंगजेबाचा निकालच लावतो, डोक्याला ताप नको. कोण होता पाठीशी, कुणाचा बळ होता. शिवाजींनी गोळा केली या मावळ भागातली पोरं, 12 बलुतेदार, 18 पगड जातीतली, एक एक तानाची, यसाची, चिमणाची, ही सगळी मांदी आणि जमा होत राहिली. शिवबा या सवंगड्यांना घ्यायचंय. दोरवर एखाद्या जंगलात जायचे. जंगलातल्या त्या दाटल्या वनात या पोरांना, त्या लंगोटीतल्या पोरा तलवारबाजीचं शिक्षण, युद्धाचं प्रशिक्षण द्यायचंय. पण कुणाला नकळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं, आणि कुणाला कळू नये आता जंगलात काय चाललंय म्हणून जंगलाच्या बाहेरच्या थडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की नुसता खुनेचा आवाज कर. तुझा खुनेचा आवाज ऐकला की लगेच तलवारी शस्त्र लपवून ठेवतो आणि विटीदांडूचा खेळ सुरू करतो. म्हणजे कुणाला कळायचं नाही आपलं आज काय चाललंय. त्या दिवशी असाच खेळ रंगात आला होता. जंगलातल्या त्या वनात शिवाजी आपल्या मावळ्यांना युद्धाचं शिक्षण देत होते, प्रशिक्षण शिकवत होते. झाडावरचं पोरग राखण टिहाळणी करत उभा होतं. त्याच वेळी त्याला दिसलं 15-16 वर्षाचं एक रांगडा पोरग येत आहे. रांगडा पोरग अनोळखी वाटलं, तसं त्या झाडावरचं पोर थरारलं आणि अचानक त्यांनी मोराचा आवाज काढला. मोराचा हो बाबा. शिवाजी ऐकला, कळालं कुणी अनोळखी येत आहे. समजांना सांगितलं, अरे मोराचा आवाज कोण आहे, चला शस्त्र लपवून ठेवा, विटीदांडूचा खेळ सुरू करा, कुणी अनोळखी येत आहे. पोरांनी तलवारी लपवून ठेवल्या, विटीदांडूचा खेळ सुरू झाला. पण बाहेर त्या झाडावरचं पोरग टप्प दिशी खाली पडला होता. त्या 15-16 वर्षाच्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारित होतं, कोण र तू. आणि ते 15-16 वर्षाचं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जी. काय काम काढलं? काय नाही जी, राजांना भेटायचं होतं. का बोलू की राजांना मग सांगतो. ते पोर म्हणलं, तू ताम होताच, मी राजांना सांगावं देऊन येतो. पोर आत गेलं, राजांना सांगितलं कुणी रामोशाचा बहिर्जी आलायची. शिवाजी म्हटले दे पाठवून. बहिर्जी आत आला, राजांच्या पुढे उभा राहिला. राजांनी विचारलं, काय काम काढलंच रे. आणि बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं, काय येतं तुला. सगळं येतं जी, कसला बी आवाज करतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा बेशांताचा रस्ता करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजांना पटलं, राजांना वाटलं माणूस कामाचा. राजा कळले, असं ये मग आत्तापासून आमच्या खेळात. तसा बहिर्जी म्हटला, राज उद्यापासून येतो की जी. कारण बापाला सांगावा दिला असता राजा. राजा म्हटलं ठीक आहे, एवढ्यापासून बहिर्जी जायला वळा. 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं तुला असतो. बहिर्जी पुन्हा मागे फिरला. राजांना म्हणाला, राज एक सांगू का जी. राजा म्हटले काय. नाही, पुण्या अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा ह्या दिवसात मोर वरडत नाही ती. नाही राज, ह्या दिवसात मोर वरडतच नाही. अशा वेळी कोणी जाणता माणूस आला आणि त्यानं मोराचा आवाज ऐकला तर त्याला काही कळायचं नाही. त्या दिवसात मोर वरडतच नाही तर आवाज आला कुठलं. आयतं गाव सुंदर राज. शिवाजी महाराजांनी माणसं टिपली, त्या शेजाऱ्या परतली, गिरेकंदरातली. आज ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असतली. आता एक माणूस गोळा केला. हात रामोशाचा बहिर्जी. पण शिवाजींचा गुप्तहेर प्रमुख झाला. शिवाजी एकदाचा प्रयत्न करत होते. एका ठिकाणी गर्दी वाटली, कल्लोळ होता. शिवाजीने घोड्यावर डोकावून बघितलं. 15-16 वर्षाचं एक शेलाटांग्याचं पोरग हिरव्या रानात नागिन सळसळावी असं नुसतं सळसळत होतं. हातातला दानपट्टा विद्युत सारख्यालाच लागत होता. शिवाजीने त्याचा वेग बघितला. काय दानपट्टा फिरवणं, बा हा माणूस हवा आपल्याकडे. खेळ संपला, गर्दी पांगली. शिवाजी त्याच्याकडे गेले. त्याला विचारलं, नाव काय रे तुझं. ते पोर म्हटलं, जीवा महालाजी. येतोस आमच्याकडं. काय करावं लागेल जी. काय नाही, इथं जसं दानपट्टा फिरवतोस ना तसाच आमच्याकडे येऊन फिरवायचा. येतो की जी. आला जीवा महाराज शिवाजींचा झाला. एकदा रस्त्यानं निघाले होते शिवाजी महाराज. चालता चालता एक पोर दिसला. रानरेड्याच्या ताकदीचं, हत्तीच्या मधमस्त चालीत येत होतं. तारा वाकवावी असं पहाड वाकवत निघालेलं. शिवाजीने त्याची ताकद जोखली. त्याला थोपवलं. विचारलं, काय करतोस रे. तो म्हणला, काय नाही जी, खातो पितो झोपतो. शिवाजी म्हटलं, येतोस आमच्याकडं. काय करावं लागेल जी. काय नाही, खायचं प्यायचं झोपायचं आणि कुणी आडवा आला तर कापायचं. तो मला येतो की आला सामील झाला. त्याचं
त्याचं नाव होतं संभाजी कावजी कोंढाळकर. एक एक हिरा गोळा करत राहिली शिवाजी. आणि मग बालसेना तयार झाली, वानरसेना तयार झाली. शिवाजी महाराजांच्या या बालसेनेनं बघता बघता कोंढाला घेतला, पुरंदर घेतला, तोरणा घेतला आणि रातोरात झोपड्या किल्ल्यावरांच्या मुसक्या वाढल्या आणि सह्याद्रीच्या कडेकपाळावर बाजूला फडकला. स्वराज्य चमकला चमकला. आणि मग तिच्या पुढे आदिलशाहीमध्ये खळबळ वाजली. बडी बेगम साहेबांकडे आणली. अरे तो शहाजीचा पोर शिवाजी काय उद्योग मांडून राहिलाय, कोण जातो? आणि नावाचा फतेह असलेला फतेह खान उभा राहिला. बेगम साहेबा फतेह खान जातो. फतेह खान आला, पुरंदरावर चालून आला. प्रचंड सैन्य, प्रचंड तोफा, हत्ती घोडे उंट. शिवाजीकडं काय वानरसेना, ना हत्ती ना घोडे, ना उंट ना तोफा, ना तलवारी ना शस्त्र. कशाच्या बळावर लढणार? पण पोर लढत राहिली. चमत्कार केला, गोपण्यात फिरविरला आणि लागल्या दगडाच्या जखमा दाबत फतेह खान कडाडला. कैसे हे अंबर हट्टे पर तरवांचं खेळते. फाटीला पायलावर पळत सुटला. तलवारी तिथं, शस्त्र तिथं, तोफा तिथं, हत्ती घोडे तिथं सोडले. आमच्या मावळ्यांनी हे टिपलं आणि हेच आमच्या स्वराज्याची पहिली कमाई. शिवाजीला तोफा मिळाला तर यावेळी, शिवाजीला शस्त्र मिळालं की यावेळी, शिवाजीला घोडे मिळाले ते यावेळी. आणि मग स्वराज्याचा एक छोटेखानी सैन्य तयार झालं. हा सगळा उद्योग चालू आहे, प्रपंच चालू आहे. कशासाठी? शिवाजींना छत्रपती व्हायचा म्हणून, शिवाजींना 32 मध्ये सोन्याच्या सिंहासनावर बसायचं म्हणून, शिवाजींना स्वतःचा राज्याभिषेक करून घ्यायचा म्हणून नाही. शिवाजींना स्वतःला छत्रपती व्हायचं म्हणून नाही. हे राज्य उभा करायचं आहे, ते रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र धरावं म्हणून. मग शिवाजींच्या राज्याचा वचननामा, भारनियमन बंद करतो, बेरोजगारी हटवतो, पाणी पुरवठा सुरळीत करतो, रस्ते नीट करतो. शिवाजींच्या राज्याचा वचननामा काय? शिवाजींच्या राज्याचं वचन आहे सर्वांस पोटास लावणे आहे. बस सुधार संभार लोहार नावी जोशी ग्रह मुळानी गाव गळ्यातली सगळी माणसं 12 बलुतेदार 18 पगार जाती सगळी पोटाला लागली पाहिजेत. त्यांच्या डोईवर सुखाचं छत्र रचलं पाहिजे. हे राज्य त्यासाठी आहे. धडपड त्यासाठी सुरू झाली. तत्कालीन काळ हा वतनदारांचा. देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर राजाने प्रजेचा थेट संबंधात पोचायचा. बादशाह कुणी असो, गावाला रयतेला फरक पडत नव्हता. कारण गावं स्वयंपूर्ण होती, स्वतःच्या जगण्यात मशगूल होते. गावगाडा होता, बादशाची गरजच नव्हती. पण बादशाच्या फौजा यायच्या, धुमाकडून घालून जायच्या. शिवाजींची जहागिरी ट्राईन वेशीवरची सगळ्या स्वारांच्या लढाया तिथं व्हायच्या. रयतेत सगळा अत्याचार अन्याय तिथं व्हायचा. वतनदार बादशाह कुणी असला तरी जो नवी बादशाह आला की वतनदारांचं पक्षांतर लगेच सुरू व्हायचं. कोलांटावण्यात सुरू लगेच व्हायचं. ज्या बादशाचं राज्य त्या बादशाचे हे वतनदार होऊन जायचे. आणि मग बादशाची स्वारी निघायची. पैसा हवा असायचा, वसूल हवा असायचा, चारा गोळा करावा लागायचा. ते काम वतनदार करायचे आणि वतनदार रडायचे, पिडायचे, छळायचे, रयतेला पिळवटवून काढायचे, चारा गोळा करायचे. दुष्काळ पडला, सगळं माफ नव्हता, रयतेची सुटका नव्हती. 4000 गोळा करायचे, 400 बादशाला पाठवायचे, 3600 खिशात टाकायचे. लुटालुटू दिवसा ढवळ्या चालू आहे. शिवाजीने हे जोखलं आणि कडाडली. शिवाजी वतनदारांना सांगितलं, गड्या पाडा आणि गावात येऊन राहा. आमच्या इथं ना श्रेष्ठ ना कनिष्ठ ना मोठा ना छोटा ना गरीब ना श्रीमंत सगळे समान. वतनदारांना सांगून बघितलं. ज्यांना सांगून कळलं नाही त्यांना समजावून सांगितलं. ज्यांना समजावून ही उमगलं नाही त्यांना समज देऊन बघितलं. ज्यांना समज देऊन ही कळलं नाही त्यांना दम देऊन बघितलं. ज्यांना दम देऊन ही उमगलं नाही त्यांना दमात घेऊन बघितलं. आणि ज्यांना दमात घेऊन ही कळलं नाही त्यांचा दम काढून सांगितलं. गड्या पाडा आणि गावात येऊन राहा. वतनदारांना विचारलं, तुमचा वार्षिक महसूल किती? 1 लाख. तुमचं 1 लाख तुम्हाला सरकारी तिजोरीतनं पावते होतील. तुम्ही रयतेला लढावा याचं कारण नाही. हिशोब पडला, दुष्काळ पडला, सारा माफ होता. अडचण आली, शेतकऱ्याची सुटका होती. रयतेच्या सुखाचं राज्य होतं. सुभेदारांना सक्त हत्या होत्या. गावोगावी जावं, दौरे काढावे, रयतेच्या अडचणी वगळ्या. कोणाच बिबा नसेल, खतं नसतील, बैलाजोडे नसतील, देत राहावं. जैसे होईल तसं रयत सुखी होईल ऐसे पहावे. कारभार पारदर्शी आहे. शिवाजीचा सचिव एका गरीबाचे 2 आणे देणं बाकी ठेवतो. शिवाजी त्याला फरवतात, त्या गरीबाचे 2 आणे काय म्हणून बाकी ठेवलेत. या उत्पन्नाचा सुरू झाल्यास स्वामी भीर धरणार नाहीत, स्वामी जीच मारितील. सवाल आहे फक्त 2 आण्याचा. आणि शिवाजी फरमावतायत, त्या गरीबाचे 2 आणे देणं तरी का बाकी ठेवणं. पुन्हा जर असं घडलं तर शिवाजी चिवेच मारितील. आमच्या गावात अधिकारी आलेला आम्हाला दुसऱ्या दिवशी कळतो.